आता बरेच जणांची तक्रार आहे मला, महाराज गुडघे दुखतात चालूच राहतं. माझ्याकडे तर अनेक कस्टमर आहेत. रोज सकाळी उठल्यानंतर 5 मिनिट नुसता असा व्यायाम करत जा. 5 मिनिट एक पूर्ण असा व्यायाम करत जा. 5 मिनिट कमीत कमी 9 वेळा करा, नाहीतर रेग्युलर 5 मिनिट असा व्यायाम करा. घरी गेल्याला अनुभव घ्यायचा. त्याचे गुडघे अति दुखतात एकदम. आता वय झालंय आणि बिलकुल शरीर हे झाले, हाडाची झीज झाल्यानंतर त्याच्यासाठी काही एखाद्या वेळेस तेवढा लाभदायी होऊ शकत नाही बरं. कारण एकदम झीज झाल्यानंतर परत म्हणायचे महाराज तुम्ही म्हणले ना आम्हाला तर काहीच फरक नाही. जर नित्य नेमाने 5 मिनिट, फक्त 5 मिनिट, याला काही पैसे लागतात का? बसल्या बसल्या कुठं बी बसले की आपले पाय दुखू लागले. तुम्ही अनुभव घ्या. अभ्यास करून थकले, बसून बसून पाय दुखू लागले की 5 मिनिट पूर्ण तुम्हाला स्वस्थ वाटेल. ज्याला शुगरचा त्रास आहे, शुगर जास्त आहे, त्याला विनंती आहे हळदीमध्ये रात्री झोपल्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर हळदीमध्ये गावरान गाईचे तूप टाकायचं. थोडीशी चिमूटभर हळदी घ्यायची हातावर आणि चिमूटभर हळदी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 थेंब गावरान गाईचं तूप टाकायचं आणि या बोटाने त्याला असं पूर्ण मिक्स करायचं. हातावरच, डिश मध्ये नाही घ्यायचं. हे हातावरच पूर्ण असं मिक्स करायचं आणि हातावरती ती हळदी मिक्स केल्यानंतर त्या हळदीचं सेवन चालू करा. 1 महिन्यानंतर, 15 दिवसानंतर तुम्ही शुगर चेक करा. तुम्हाला 100% याला काही पैसे विषयला शुगरवाली खुश झाले. आता शुगरवाली म्हणते महाराजाला 500 रुपये देते. 500 नका देऊ, फक्त करा. ज्यांना शुगरचा त्रास आहे त्याने आवर्जून करा. आपण देवादिदेव महादेवाची कथा श्रवण करतो. महादेवाला काय प्रिय आहे, महादेवाला काय अप्रिय आहे. माझ्या भगवान शंकराला बेल अति प्रिय आहे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, देवाला माझ्या
प्रिय बेले. भगवान गणेशाला अतिप्रिय दुर्वा आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला अतिप्रिय तुळशी आहे. भगवान गणेशाकडे गेल्यानंतर दुर्वेचं महत्व आहे. आणि आज बुधवार आहे. बुधवारच आहे ना? बुधवार आहे. अनेक जणांच्या अनेक समस्या असतात. पुराणामध्ये शिव महापुराण केवळ समस्याचं समाधान करण्याकरताच आहे. आजच्या दिवशी जर भगवान शंकराच्या शिवलिंगावरती 1,00,000 गहू अर्पण केले तर निपुत्रिक स्त्रीला पुत्र प्राप्ती होते. किती गहू? 1,00,000. मी आत्ताच्या गावात कथा करतो. 4-5 वर्ष दवाखान्यात परेशान होते. पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं, मग 2-3 वर्षापासून मी कथेला जातो त्या गावात. असे अनेक अनुभव आहेत. परंतु ज्यावेळी गहू अर्पण करतात त्यावेळी शिवलिंगावरती गहू अर्पण करताना एक गहू अर्पण करायचा. 1,00,000 गहू एक. आता टेन्शन झालं म्हणा. अर्पण करण्याचं शास्त्र आहे. 1,00,000पेक्षा अधिक असेल तर चालेल, कमी नसावेत. अर्पण करताना सर्व परिवाराने एकत्र बसून अर्पण करू शकता. ज्याच्या जीवनामध्ये शत्रू खूप आहेत, विनाकारण लोक त्रास देतात, त्यांनी 5 सोमवार पर्यंत महादेवाचा सायंकाळच्या वेळी लिंबाच्या रसाने अभिषेक करा. लिंबाच्या रसाने 5 सोमवार. 6व्या सोमवारी तुमचे शत्रू राहणार नाही. गॅरंटीने सांगतो. फक्त राहणार नाही म्हणजे मरणार नाही बरं. त्याच्या अंतकरणातला शत्रू भाव समाप्त होईल. नाही तर तुम्ही म्हणायचे केवळ 5 सोमवार महादेवावरती लिंबाच्या रसाने अभिषेक करा. 5 सोमवार लिंबाच्या रसाने अभिषेक केला तर महाराज शत्रुभाव, शत्रूच्या अंतकरणातला समाप्त होतो. महादेव देणारा देव आहे. म्हणून माझा महादेव महाराज राहतो कुठं? मशानामध्ये. आणि एक सांगू, सगळ्याला देतो आणि नंतर जे राहील ते घेतो माझा महादेव. म्हणून शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर पहिलं पाणी महादेव स्वतःला घेतच नाही, अगोदर गणपतीला द्या म्हणतात. सर्व गणाला दिल्यानंतर म्हणले मला. किती महादेवाची विशेषता आहे महाराज. इथं पंक्तीला बसलं जर शिराची वाटप सुरू झाली तर हिला वाटतं अगोदर मला मिळाव. रोज 3दा खाती शिरा. आठवड्यातून 3दा होतोय घरी शिरा नाश्त्याला. पंक्तीला बसली शिरावाला जर असा निघून घ्या, ए शिरा, आता त्याचं शिरा नाव आहे का? दुसऱ्याला देणं एवढं सोपं नाहीये. एक सांगू, दुसऱ्याला तोच देऊ शकतो ज्याला स्वतः करता काही इच्छा नाही. ज्याच्या सगळ्या इच्छा ज्याने मारल्या तोच देऊ शकतो. महाराज माझ्याच इच्छा आहेत मी तुम्हाला काय देऊ शकतो? ज्याच्या सर्व इच्छा स्वतः ज्याने मारल्या तो दुसऱ्याला देऊ शकतो. आणखी जवळ येऊन बोलू का? कपाटामध्ये कपाटभर साड्या आहेत. काय ताप झाला म्हणा. कमीत कमी आमच्यावर तरी नका बोलू. आम्ही शिव महापुराण ठेवलंय तुमचं. कपाटामध्ये कपाटभर साड्या आहेत. कधी द्यायची इच्छा होते का? कारण हिची आणखी तृप्ती झाली नाही. हिची इच्छा, मन समाधान साड्याने झालं नाही. ज्या दिवशी साड्या घालून घालून मन विटून जाईल त्या दिवशी कोणी आलं, ए जा घेऊ, ए जा घेऊ, ए जा घेऊ. का? आता हिचं मन विटलंय. आता ती वाटत राहणार, मला नकोय, मला नकोय, मला नकोय. बस घेऊन जा. तुला जे आवडेल ती कपाटात माझ्या जेवढे आहेत त्यातली तुला जो कलर आवडेल ते कलर घेऊन जा. आणि जिचा जीव आहे महाराज, ती पाहुणी दिसली का चांगली खाली लपून ठेवते. उचलायची दिसल्यावर परत नाही म्हणता येणार नाही. का? आणखी तिचा जीव त्याच्यातून निघला नाही. आणखी तिला त्याची आवश्यकता आहे. आणखी जवळ येऊन बोलू का? लवकर लक्षात येईल. महाराज स्त्रियांचा वस्त्रामध्ये अति जीव असतो. डोक्यावरचे जर केस चालले ना, केस, तर त्या गोळा करून ठेवतात. पुढचं कळालं, पुढचं कळालं यांना.
डोक्यावरचे जर केस चालले ना तर त्या अशा गोळा करून ठेवतात आणि शेजारीला म्हणते आणखी एवढे झाले का मी साडी घेईल. हिला टक्कल पडू लागलं त्याची चिंता नाही, मी अख्खे टकली होऊ लागली याच गोविंद काळ्याची स्टेटमेंट चालू आहे त्याची चिंता नाही. महाराज माझी मेमरी देवानी एवढी चांगली, मी एखाद्या गल्लीतून एकदा गेलो की मी सगळं एक पाठी वाजली की माझे कायम लक्षात राहते. मी 5 वर्षापूर्वी त्या गोविंद काळ्याच्या दवाखान्यासमोरून गेलो होतो. 5 वर्ष झाले. कुठे आहे माहिती सांगू? पैठण गेटकडे. बरोबर ना? 5 वर्ष झाले, 5-6 वर्ष झाले असते. मला सांगायचा भाव हा आहे, ज्या गोष्टीतून तुम्ही मन विटलं तुम्ही ते दुसऱ्याला देता तुम्ही. आणि सांगू माझा महादेव, महाराज महादेव एक असा देव आहे म्हणले सर्व गोष्टीतून मन विटल्याला देव आहे आणि राहतो कुठं म्हणले मशानामध्ये. म्हणून तर म्हटलंय धन धन अरे धन धन भोलानाथ तुम्हारे कवड़ी नहीं खजाने में, धन धन भोलानाथ तुम्हारे कवड़ी नहीं खजाने में, 3 लोक बस्ती में बसाए आप बसे बेराने में. सर्वांनी टाळी वाजवून धन भोलानाथ तुम्हारे कवड़ी हरी कवड़ी नहीं खजाने में, 3 लोक बस्ती में बसाए आप सर्वांना देणारा देव माझा महादेव राहतो कुठं म्हणले मशानामध्ये.